तर आज आपण बनवू पालकची अशी गरगट्टा भाजी। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि खायलाही तेवढीच चविष्ट आहे। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात अगोदर पालकची भाजी स्वच्छ धुवून व अशा पद्धतीने चिरून घेऊ व कुकरमध्ये घालून घेऊ। कुकरमध्ये अर्धा गिलास पाणी घालून झाकण लावून ठेवू व गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देऊ। 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायची। तुम्ही बघू शकता छान भाजी शिजली गेली आहे। आता कुकरमध्ये 3 चमचे बेसन पीठ घालून घेऊ व असे कच्चे शेंगदाणे वाटून घालून घेऊ। बारीक नाहीत वाटायचे शेंगदाणे, मोठे मोठे राहू द्यायचे व रवीने छान मिक्स करून घेऊ। छान बेसन पीठच्या गोळ्या फुटू द्यायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता थोडीशी हळद घालून घेऊ व व्यवस्थित मिक्स करू। छान मिक्स झालेला आहे। गॅसवर कढई ठेवून देऊ व तेल घालून घेऊ, जिरे व मोहऱ्या घालून घेऊ, टोमॅटो घालून घेऊ। जसे शेंगदाणे मोठे वाटले तसेच लसूण पण मोठा मोठा वाटून घालू। व चवीनुसार मीठ घालू। छान तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं। थोडंसं काळं तिखट घालू, काळं तिखट नक्की घाला व थोडंसं लाल तिखट घालू। व्यवस्थित शिजू देऊ। कुठलाच मसाला घालायची गरज नाही, फक्त काळं तिखट आणि लाल तिखटाने एवढी छान भाजी होते। आता कुकरमधली भाजी कढईमध्ये टाकून घेऊ व छान व्यवस्थित मिक्स करू व 5 मिनिट शिजण्यासाठी ठेवून देऊ, कारण ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे छान शिजू द्यायची। बेसन पीठ शिजलं पाहिजे। तुम्ही बघू शकता किती घट्ट भाजी झालेली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।